एकतर ट्रेडिंगमध्ये खूप मोठा लॉस झाला आहे आणि एकतर तुम्हाला नवीन ट्रेडिंग करायचं आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये एकच फरक आहे, ज्यांनी लॉस केलं त्यांच्याकडे थोडाफार तरी नॉलेज आहे ट्रेडिंगबद्दल आणि त्यांच्याकडे काही चुका त्यांनी केल्या ते पण त्यांना माहीत असतील. तर जे नवीन करणार आहेत त्यांना काही माहीत नाही. कारण कसं असतं, जेव्हा पण आपण नोकरी करतो तेव्हा तुम्ही बघा 90% लोक ही नोकरीमध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व आहेत, राईट. काही लोक इनडायरेक्टली आहेत, काही लोक डायरेक्टली. इनडायरेक्टली म्हणजे काय झालं, काही लोक म्युच्युअल फंड्स खोलून आहेत, काही लोकांनी शेअर घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे इन्व्हेस्टिंग, आणि काही लोक आता ट्रेडिंग करायच्या मार्गावर आहेत कारण ट्रेडिंग करायला शिकत आहेत. तर मी त्यांना सांगेन एक गोष्ट, कारण काय होतं माहिती आहे, एक काळ होता तेव्हा लोकांना शेअर मार्केट तिकडे जाऊन करायला लागत होता, म्हणजे तिकडे शेअर ब्रोकरकडे जायचं आणि शेअर्स. पण आज काय झालं माहिती, तेव्हा लोक फक्त इन्व्हेस्टिंग करायची, खूप कमी लोक होती जी ट्रेडिंग करत ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट होतं. पण आता काय झालं माहिती आहे, आता तोच टेक्नॉलॉजी एवढी आणि इंटरनेटचा जो जमाना आहे, इंटरनेटचा जो काळ आला, त्यात काय झालं, तुमचं शेअर मार्केट तुमच्या हातात आलं. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिंग करणारे लोक आहेत, पण ते एकदम सिनियर लोक आहेत. पण जी नवीन पिढी आहे, जे आज 25, 20 ते 35 वर्षापर्यंतचे लोक आहेत, त्यांना ट्रेडिंग करण्यात ते खूप इंटरेस्टेड आहेत. आणि ट्रेडिंग करण्यात इंटरेस्टेड असल्यामुळे काय होतं, ते कारण मोबाईलवर तुम्ही बाय सेल करू शकता इमिजिएट. त्याच्यामुळे काय झालंय, काही लोक खूप मोठे लॉसेसमध्ये आहेत आणि काही लोकांना आता बघून यूट्यूबवर बघतात, खूप लोकांचे मोठे प्रॉफिट्स बघतात, मोठे लॉट पाहिजे लोक ट्रेडिंग करतात, त्यांचे प्रॉफिट बघून त्यांना असं वाटतंय तर नाही, हा एक करिअर आहे जो आपण परस्यू करू शकतो आणि आपण नोकरीबरोबर ट्रेडिंग करून काही दिवसांनी आपण फुल टाईम ट्रेडर बनू शकतो. पण ह्यात जे मी शिकलो, कारण मी ज्या चुक्या केल्या होत्या जेव्हा मी ट्रेडिंग चालू केली होती, तेव्हा माझ्याकडून पण ह्याच चुक्या झाल्या. कारण आपण एक छोटा विजन घेऊन आलो, आपल्याला फक्त एक नोकरीचा रिप्लेसमेंट पाहिजे होता, पण असं नाही. नंतर मला त्या चुक्या मी केल्या, खूप मोठे लॉसेस केले. त्याच्यानंतर काही गोष्टी मला समजल्या. तर त्याच गोष्टी मी आता तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे, तुम्हाला आपण काय करू, आपण बघा 1 महिन्याचा प्रॉफिट काढून 2 महिन्याचा प्रॉफिट काढून ह्या गोष्टी समजणार नाही. स्टार्ट कसा, जर मला आज ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे तुमच्यासारखी आणि मी पण आज न्यू पर्सन आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, नोकरीबरोबर नवीन माणसाने कसा ॲज अ नवीन माणूस मी ट्रेडिंग करणार आहे, ॲज अ नवीन पर्सन. तर मला पण काय माहीत नाही आणि त्या गोष्टी मी आज नवीन असताना कसं सुरू केलं असतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यात मी काय करणार आहे, त्यात मी एक स्ट्रॅटेजी यूज करणार आहे. ती मी स्ट्रॅटेजीचे लिंक वरती टाकेन, नाही तर तुम्ही खाली माझ्या व्हिडिओजवर जा, तर स्ट्रॅटेजी नंबर 1 जी आहे आपली ती मी यूज करणार आहे त्यात. आणि ती तुम्ही बघितली असेल खूप लोकांनी, आणि खूप लोकांनी यूट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतात. आणि आपण काय करू माहिती आहे, 1-2 महिने नाही आपण, कारण कसं आहे, जेव्हा पण एक नवीन ट्रेडर येतो ना, तो विचार करतो 2-3 महिने कमी वर्षात मी मोठा पैसे कमवणार. असं नाही होत. कुठलाही बिझनेस असो, खूप कमी बिझनेस असतात ते रातोरात मोठे होतात. नाहीतर 95% जे रातोरात मोठे होतात ते तुम्हाला पण माहीत आहे, खूप लवकर खाली पण पडतात. पण ज्या गोष्टी एकदम कमी हळूहळू पहिले लॉसेस घेऊन आणि त्यातून शिकून आणि त्यातून नंतर प्रॉफिटेबल होतात, त्या गोष्टी खूप वेळ टिकतात. मग तो बिझनेस असो का ट्रेडिंग असो. तर आपण काय करणार, आपण गरज नाही, तुम्ही जे नवीन आहेत आणि ज्यांनी पण लॉस केला, आपण हेच विचार करायचं का आता आपण नवीन आहेत, ज्या लोकांनी लॉस केला त्यांनी हे विचार करा का आपण मार्केटला फीस दिलेली आहे. आता आपल्याला ती कशी रिकवर करायची त्याची पद्धतानुसार आपण रिकवर करू. जे मला माहीत आहे ते तुम्ही मला सांगा, जे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि जे तुम्हाला माहीत असेल, जे लोकांनी लॉसेस केल्यात, काही चुक्या माझ्याकडून होतील ते तुम्ही पण सांगा. म्हणजे आपण एकत्र मिळून नोकरीबरोबर ट्रेडिंग करून कसा एक फुल टाईम ट्रेडर बनू शकतो का आपण, हे आपण बघणार आहेत. आपली जर्नी खूप मोठी असणार आहे. या विचार करा का आजपासून आज 1 ऑगस्टला मी हा व्हिडिओ टाकणार आहे. 1 ऑगस्ट म्हणजे आज ऑगस्टच्या महिन्यात मी हा व्हिडिओ टाकतो. पुढचा ऑगस्ट किंवा 26 तोपर्यंत आपण पैशांचा विचारच नाही करत. आपल्याला फक्त एक प्रोसेस पण मी तुम्हाला सांगेन, काय एक प्रोसेस आपण बनवू, एकच स्ट्रॅटेजी यूज करू. कारण लोक काय करतात, एका वर्षात 100 स्ट्रॅटेजी यूज करतात. काय फरक पडत, काही नाही. मला तर वाटतं एक स्ट्रॅटेजी येतो, कारण काही स्ट्रॅटेजीजचा डाऊनफॉल पण असतो आणि काही स्ट्रॅटेजी एका वेळी चांगले चालतात. मग ते डाऊनफॉल पण कसे येतील, एकच स्ट्रॅटेजी यूज करू आणि ते डाऊनफॉल पण बघू, काय आपण तिथं करू शकतो ते पण बघू. आणि कसं आहे, दर 3-4 महिन्यात स्ट्रॅटेजीमध्ये थोडाफार बदल करायला लागतात. तर ते बदल पण आपण लाईव्ह करणार आहे आणि आपण बघू एका वर्षात आपण कितपर्यंत पोहोचतोय ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये, एकत्र करू. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये टाका तुम्हाला काय काय पाहिजे ते. कारण खूप लोकांनी मला सांगितलं होतं हा व्हिडिओ सिरीज टाकण्याचा रिझन एकच आहे, कारण खूप लोकांचे मला कॉमेंट्स आले, आम्हाला नवीन सुरू करायचं आहे, आम्हाला नवीन ट्रेडिंग सुरू करायचं, काय करायला लागेल. आणि काही लोक बोलतो खूप मोठा लॉस झालाय. तर ह्या गोष्टी दोघांसाठी आहेत, या गोष्टी दोघांसाठी कामं येतील आणि त्या गोष्टी मला पण कामं येतील. मी सुद्धा काय एवढा म्हणजे मी का मोठा ट्रेडर नाही आहे, मी पण ट्रेडर बनण्याच्या मार्गावर आहे. तर आपण एकत्र बनू, एकत्र या मार्गावर चालू आणि बघू कितपर्यंत आपण पोहोचतोय. तर नक्की तुम्ही पुढे व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.